वामांगी अरुण कोलटकर यांची कविता. देवळात गेलो होतो. मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना. रुक्माई शेजारी नुसती वीट. मी म्हणलो व्हायलं रुक्माई तर रुक्माई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेताना आपल्यालाच पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता साजा सहज रुक्माईला म्हणलो, विठू कुठं गेला? दिसत नाही. रुक्माई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म केला. बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली, मान धरली. इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो मला काही माहीत नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी नाही सांगितलं. आज अचानक एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगाचं एकटेपण. 28 युगाचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगाचं एकटेपण. 28 युगाचं एकटेपण.